पाहिलंय मी वसुंधरेला तिचं स्त्रीत्व जपताना, ऋतूंसवे जुळवून घेत नाना विदे रूपे बदलताना. 6 ऋतूंचे सारे नवसोहळे ती साजरे करते, सौंदर्यासोबतच मनीचे भावही जणू बदलते. कधी श्रावणाच्या खेळात लाजरी नववधूती भासते, तर गुलाबी थंडीच्या धुक्यात स्वतःहूनच हरवून बसते. भान तिचे हरपून जाते मनोहर वसंतासवे खेळताना. पाहिलंय मी वसुंधरेला तिचे आई पण मिरवताना, तिचे आई पण मिरवताना. सकाळी सकाळी ना रेडिओची गाणी अगदी मन प्रसन्न करून टाकतं. सुरुवात मस्त आरत्यानी होते, त्यानंतर ही अशी गाणी जी आपण म्हणजे पहिले खूप ऐकलेत पण आता खूप रेअरली ऐकायला मिळतात. आपण टी व्हीला, यूट्यूबवर किंवा इकडे तिकडे जरी मोबाईलवर जरी लावलं ना, तरी आपल्याला ऐकायचं असतं वेगळं, पण समोर गाणीच वेगळी येत असतात. तर म्हणून मला तरी बेस्ट ऑप्शन वाटतं ते म्हणजे की रेडिओ. म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारची गाणी याच्यामध्ये ऐकायला मिळतात. आणि मला आवडतं की त्या जुन्या काळात रमण्याचं जे आहे ना, जे कारण ते मला रेडिओमधूनच मिळतं. असं वाटतं की खरोखरच मी त्या जुन्या काळात गेले की काय. तर असो, काल भाज्या ज्या सगळ्या स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या, तर त्या सगळ्या आता मस्त व्यवस्थित भरून ठेवते. तुम्ही अशा प्रकारे जर भाज्या स्टोअर कराल ना, तुमची एकही भाजी कधीच खराब होणार नाही. म्हणजे संपूर्ण जे आपण पैसे दिलेत ते पूर्ण पैसे वसूल होतात. आणि मग आपल्याला आयत्या वेळी विचार करत बसायला लागत नाही की आता काय भाजी आणू, आता काय भाजी करू. जवळपास 2-3 दिवसाचा तरी स्टॉक आपण अशा प्रकारे करून ठेवायचा. आणि प्रॉपर भाज्या जर अशा कोरड्या करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात ना, तर भाज्या अजिबात खराब होत नाही. मिरची बघा, मिरची स्टोअर करताना मिरचीचं कधीही डेट काढून टाकायचं वरचं, आणि त्याच्यामध्ये टिश्यू पेपर ठेवायचा डब्यामध्ये. आणि त्याच्या आतल्या डब्यातल्या ज्या जुन्या मिरच्या असतात ना, त्या कधीही नवीन गोष्टींमध्ये मिक्स करत जाऊ नका. जुन्या गोष्टी काढून वेगळ्या ठेवा, कारण त्यांना ऑलरेडी कधी कधी पाणी सुटलेलं असतं, कधी कधी अर्ध्या खराब झालेल्या असतात. मग परत जर त्या त्याच्यात मिक्स केल्या ना, तर ज्या आपल्या नवीन फ्रेश ज्या आपण गोष्टी ठेवतो, तर त्याही कधी कधी त्याच्यासोबत खराब होण्याचे चान्सेस असतात. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर बघा, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन, काहीतरी छान छान घेऊन येत असतो, पण आपण त्या दिवसाकडे किती प्रोडक्टिव्हली बघतो किंवा किती छान प्रकारे बघतो, तर ते आपल्यावरती असतं. तर म्हणून स्वतःला म्हणतात ना, मोटिवेट करायचं, स्वतःला पॉझिटिव्हिटीकडे न्यायचं. जे काम आहे ना, ते आपलंच असतं. तर आजच्या या सुंदर थॉटने आपण आजचा दिवस स्टार्ट करूया. तर मी भाज्यांची जी रात्री भाज्या धुवून ठेवल्या होत्या, तर त्याची छान आवरावरी केली. आणि आज जे महत्त्वाचं काम आहे म्हणजे थोडंफार साफसफाईची सुरुवात मी आज करणार आहे. तर आज सगळे पहिले जे प्लास्टिकचे फुलं वगैरे जे आपण इथे तिथे लावतो, ते सगळे काढून घेते. त्यानंतर माझा विचार आहे की किचनचे हे जे वरचे सेक्शन्स आहेत ते थोडेसे क्लीन करून घ्यायचे. ते काय डीप क्लिनिंग नाही, फक्त वरचेवर एकदा पुसून व्यवस्थित सॅग्रिगेट करून ठेवले ना तरी भरपूर आहे. आणि त्यानंतर मग खालचं सेक्शन मी सगळं स्टार्ट करणार आहे. तर बघू, विचार तर भरपूर केलाय, पण जेवढं होतं तेवढं, जास्त स्ट्रेच नाही करायचं. जेवढं आपल्याला जमतंय तेवढं आपण करायचं. आपला छान सण आहे, गुढीपाडवा आहे, तर घरातली जी साफसफाई आहे ती झालीच पाहिजे. घरातून जी धूळरूपी जी नेगेटिव्हिटी असते ती घरातून निघालीच पाहिजे, तरच सण साजरे करण्याला अर्थ असतो. तर जितकं होईल, आणि त्यात पण जितकं होईल, जितकं तुमची तब्येत सांभाळून तुम्ही सगळ्या गोष्टी करा. तर चला सुरुवात करूया. चलो. तिकडे तो मी कसं टाकू, थोडंसं तिकडे तिकडे आणि थोडंसं सरळ, आणि हे टाकायचं नाही, थोडंसं सरळ. तर सवय, खरंच हा शब्द आहे ना, खूप 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 महत्वाचा आहे. म्हणजे सवयीने, म्हणजे नित्य नियमाने
कुठलीही गोष्ट बदलू शकते किंवा किती फरक पडू शकतो ह्याचा मी अनुभव या म्हणजे पक्ष्यांकडून घेते, की त्यांना आता इतकी सवय झाली की ते अजिबात घाबरत नाहीत. पहिले थोडीशी खिडकी बाजूला केली ना तरी लगेचच उडायचे. आता ते तिथेच बसून राहतात, ओरडतात आणि कधी-कधी हातातून वस्तू घेऊन जातात. म्हणजे चपाती म्हणा, बिस्किट म्हणा, सगळं हातातून घेऊन जातात. इतकं म्हणजे त्यांना आता सवय झालेली आहे. त्यांना कळतंय की समोरची जी व्यक्ती आहे ती म्हणजे आपल्याला काही त्रास देणारे नाहीये किंवा आपल्यासाठी ते काहीतरी करतायत. तर ही भावनाच आहे ना खूप सुखावून जाते. तर बघा मी कांद्याची पात जी आणली होती. काही भाज्या ज्या असतात ना, त्या आपण अशा स्टोअर करतो. पण काही भाज्या व्यवस्थित नीट करून जर स्टोअर केल्या तरच त्या व्यवस्थित राहतात. तर कांद्याच्या पातच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट सांगायची बघा, जो वरचा कांदा असतो आणि खालची जी पात असते त्याच्यामध्ये जे एक बोंड येतं ना, तर ते कधीही खाण्यासाठी घ्यायचं नाही. ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं. ते काढून टाकायचं आणि अशा प्रकारे आपण कांद्याची पात स्टोअर करायची. तर बघा ती बरेच दिवस राहते चांगली आणि ही पात कसं आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरू शकतो. तर त्याच्यामुळे ती प्लास्टिकच्या डब्यात अशी व्यवस्थित स्टोअर करून ठेवली ना तुम्ही, तर अगदी भरपूर दिवस छान राहते. पण अशा जर भाज्या तुम्ही स्टोअर करताय, तर जास्तीत जास्त 1 आठवड्यापर्यंतच्याच भाज्या तुम्ही स्टोअर करा. त्यापेक्षा जास्त म्हणजे 15 दिवस, महिनाभर अशा भाज्या अजिबात स्टोअर करू नका. जास्तीत जास्त दिवस पण फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न खायचं नाही. जेवढा लवकर होईल तेवढा लवकर संपवण्याचा प्रयत्न करायचा. तर ह्या ज्या ग्रीन बॅग मी मागवल्या आहेत ना, ह्या पण एकदम मस्त आहेत. ज्यूट बॅग आहेत या आणि प्लास्टिकच्या बॅग्स वापरण्यापेक्षा ह्या बॅग खूप मस्त आहे. याच्यामधून जे होल्स असतात ना, त्यातून म्हणतात ना, की भाजीला श्वास घ्यायला सुद्धा जागा मिळते आणि त्याच्यामुळे भाज्या आणखीन चांगल्या म्हणजे चांगल्या राहतात. 2-3 दिवसासाठी म्हणा, आठवड्याभरासाठी म्हणा. तर बघा अशा प्रकारे ग्रीन बॅगमध्ये भरून मी या भाज्या इथे व्यवस्थित ठेवते आणि अशा प्रकारे जर आपण सगळं व्यवस्थित असं नीट ठेवलं ना, तर आपल्यालाच आपलं काम करताना आणखीन चांगला उत्साह येतो, आणखीन खूप छान वाटतं. तर बॅगमध्ये ज्या कडक टणक भाज्या आहेत, तर त्या मी बॅगमध्ये ठेवते आणि ज्या अशा थोड्याशा डेलिकेट वाटतात, तर त्या भाज्या अशा प्रकारे कंटेनरमध्ये म्हणजे डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवते. तर चला आता माझं 2-3 दिवसाचं काम तरी झालेलं आहे, की बाबा 2-3 दिवस टेन्शन नाही, की काय भाजी बनवायची, नाहीतर मग सारखं तेच डोक्यात चालू असतं. तर आज ना मला हे सगळे जिकडे-जिकडे ही प्लास्टिकची फुलं लावलेली आहेत, तर ती सगळी काढून स्वच्छ करायची आहेत. कारण घराच्या आतमध्ये ना आपण कितीही तुम्ही म्हटलत, की इंडोर प्लांट्स लावायचे आहेत, पण प्रत्येक ठिकाणी झाडांना ती हवा किंवा ऊन किंवा तो उष्मा जो असतो तो मिळत नाही आणि त्यामुळे झाडं बऱ्यापैकी टिकत नाहीत कधी-कधी. खूप अगदी डायरेक्ट सनलाईट येत असेल ना आतमध्ये तरच ती झाडं व्यवस्थित राहतात. तर म्हणून आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाणी देणं, पाणी घालणं शक्य होत नाही. ऑलरेडी माझ्याकडे भरपूर झाडं आहेत. ती झाडांची काळजी घेता-घेताच मला दिवसातले 1-2 तास निघून जातात. तर म्हणून म्हटलं घरात नको, बाहेर जेवढी झाडं असतील तेवढीच ठीक आहेत. तर अशा बघा मोठ्या बादलीमध्ये ना मी भिजत टाकते थोडा वेळ. जे आपलं कपड्यांचं लिक्विड असतं ना, ते लिक्विड घालायचं म्हणजे किंवा ते लिक्विड नसेल तर तुम्ही शॅम्पू वापरा. मग ही जी प्लास्टिकची फुलं वगैरे असतात ना, तर ती अगदी छान निघतात. त्यांना शाईन छान येते आणि खूप कमी धुवायची. खूप सारखे-सारखे जर धुत राहिलो ना आपण, तर ह्याची जी शाईन असते ना, ती निघून जाते आणि खूप डल दिसायला लागतात. पण बघा किती ह्याच्यामध्ये सुद्धा माती आणि धूळ जमा झाली होती. तसंच इथलं सुद्धा जे देवघराला हे सगळ्या माळा लावल्या आहेत, तर ह्या माळा पण तिथे आपण सारखं अगरबत्ती लावतो, धूप लावतो, डस्ट येते बाहेरून सगळी, तर ह्या माळा सुद्धा खराब होतात. तर म्हणून ह्या पण आज संपूर्ण धुवून घेते. हळू-हळू एक-एक गोष्ट क्लीन केली ना, मग एकदम सणाच्याच दिवशी सगळं काढायचं किंवा मग तेव्हा खूप ओव्हरलोड होऊन जातो आपल्याला. ऑलरेडी सणाच्या दिवशी देवपूजेचा भाग असतो, नैवेद्याचा भाग असतो, इतर काही पूजा असतात. मग तेव्हा परत ही सगळी साफसफाई आपल्याच्याने काही होत नाही. तर म्हणून आधीपासूनच थोडं-थोडंसं जर क्लीन करत राहिलं, तर सणाच्या दिवशी आपण बऱ्यापैकी फ्री राहणार. तर हे रबर प्लांट बघा मी मागे तुम्हाला दाखवलं होतं, की याची मी कुंडी चेंज केली होती, तर थोडंसं शॉकमध्ये गेलं होतं. पण परत मी कुंडीची जी माती आहे ना, वरची माती, ती मी थोडीशी चेंज केली. म्हणजे पूर्ण माती होती, तर त्याच्यामुळे ते थोडंसं चिकट झालं होतं. तर त्याच्यामध्ये आता थोडंसं कोकोपीट मिक्स केलं
आणि त्याच्यामुळे बघा आता परत ते छान मस्त आता असं हळूहळू वरती येते. आणि त्याची पानं ना रोज पुसायला लागतात, कारण त्याच्यावरती धूळ होते. ऍटलिस्ट 2-2 दिवसांनी तरी पानं जर पुसली तर त्याच्यावरती जी एक ग्लॉसी शाईन आहे ना ती ती दिसते आणि खूप छान वाटतं ते झाड. तर आता ते असं व्यवस्थित होतंय ना, ते बघून मनाला आणखीन जरा असं छान समाधान वाटतंय. तर ही एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते. हे कंटेनर ना जवळपास मी आता तिसऱ्यांदा मी हे कंटेनर ऑर्डर केलेत, कारण मला इतके हेल्पफुल पडलेत ना हे. लास्ट टाइम पण मी मागवले होते तेव्हा पण मी तुम्हाला दाखवले होते. मिशोवरून मागवले आणि खरंच काही काही गोष्टी मिशोच्या क्वालिटी पण चांगली आहे, रिझनेबल पण आहेत. पण फक्त तुम्ही घेताना वस्तू आहे ना रिव्ह्यूज बघा मिशोचे. कारण बऱ्याचदा काय होतं म्हणजे वस्तू दिसतात तशा येत नाहीत, प्राइस कमी असते पण वस्तूची क्वालिटी पण तशीच असते. तर म्हणून रिव्ह्यूज बघा, कारण रिव्ह्यूजमध्ये आपल्याला सांगतात लोक की ही वस्तू कशी आहे, चांगली आहे, वाईट आहे. तर त्याच्यामुळे हे कंटेनर आहेत ना मला कुंड्या अडकवण्यासाठी खूप 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 म्हणजे खूप बेस्ट पडले. तर म्हणून मी पुन्हा एकदा हे ऑर्डर केले. तर चला, आपल्या ज्या माळा वगैरे सगळं आहे ना ते इथे वाळत टाकलं होतं आणि सगळं बऱ्यापैकी छान सुकलंय पण लगेच. म्हणजे बाहेर थोडंसं ऊन येतं ना त्याच्याने गरमीने मेन म्हणजे लगेचच पटकन फॅन मी फास्ट ठेवला होता त्यामुळे फटाफट सगळं सुकलं. तर लगेचच सगळं लावून टाकते, कारण देवघर आहे ना म्हणजे ह्या आता माळांची इतकी सवय झाली आहे ना की खरंच म्हणजे माळा नसतील ना तर देवघर असं रिकामे रिकामे वाटतं एकदम. तर मी तुम्हाला दाखवते की बघा माळा लावल्यानंतर देवघर कसं दिसतं आपलं. तर ह्या सगळ्या माळा कुठून घेतल्या, कधी घेतल्या, तर हे सगळं आधीच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शेअर केलेलं आहे. तुम्ही आधीचे व्हिडिओ थोडे थोडे बघत चला, म्हणजे तुम्हाला ज्या पण काही गोष्टी दिसतात ना तर त्या तुम्हाला शेअर केलेल्या असतात. पुन्हा पुन्हा एकच गोष्ट शेअर करणं शक्य होत नाही, कारण तिथले कॉन्टॅक्ट्स, तिथलं लोकेशन हे सगळं परत परत पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये टाकता येत नाही. तर त्याच्यामुळे थोडेसे आधीचे व्हिडिओ पण तुम्ही चेक केलेत ना तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर आज आहे आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार. तर गुरुवारची पूजा माझी चालू आहे. सर्व देव सर्व उजळवले आहेत. त्यानंतर स्वामींना आवडतं ते म्हणजे की हिना अत्तर. तर हिना अत्तर स्वामींना लावते. त्यानंतर हिनाचा स्प्रे सुद्धा आहे माझ्याकडे, तर तो पण इतका वेळ सुगंध त्याचा दरवळत राहतो ना, खूप छान वाटतं. तर आता प्रकट दिनाच्या निमित्ताने बरेच जण बरेच काय काय प्रश्न विचारतात स्वामी महाराजांबद्दल. तर एका ताईने विचारलं होतं की ताई, स्वामींचा फोटो लावायचा की मूर्ती लावायची? तर बघा, ते तुमच्यावर आहे, तुम्ही कशी सेवा करताय किंवा तुम्हाला सेवेसाठी किती वेळ मिळतोय. जर आपल्याकडे मूर्ती असेल ना तर आपल्याला मूर्तीला आठवड्यातून निदान एकदा तरी अभिषेक करावा लागतो, त्यांना स्नान घालावं लागतं, अशा प्रकारे वस्त्र मूर्तीला घालावे लागतात. आणि म्हणजे थोडंसं जसं फोटोचं कसं असतं ना, फोटो आपण स्थापन करत नाही, फोटो फक्त लावतो, पण मूर्तीची स्थापना होते, त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा होते. तर म्हणून तुम्ही विचार करा की तुम्हाला कशा प्रकारे पूजा करायची आहे, किती वेळ मिळतोय त्या सेवेसाठी. तर त्याच्यानुसार तुम्ही फोटो जरी आणला तरी चालेल, तुम्ही मूर्ती जरी आणलीत तरी चालेल. तर आज स्वामींना हे जे वस्त्र घातलंय ना, तर हे ममता ताईने पाठवलेलं ना ते वस्त्र मी घातलंय आणि स्वामी खूप छान दिसतात. तर आणखीन एक वारंवार विचारला गेलेला प्रश्न तो म्हणजे की ही स्वामींची मूर्ती तू कुठून घेतलीस? तर ही मूर्ती मला माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे आणि याला बरीच वर्ष म्हणजे 10-12 वर्षांपेक्षा जास्त वर्ष स्वामींना झालेले आहेत.
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावता दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तांगं रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कण्ठाटोपी च माला दण्डकमण्डलूदर कट्याङ्करक्षकत्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि मां पाहि मां पाहि मां। तर आजची गुरुवारची पूजा अशी खूप छान झाली आणि स्वामी कसे दिसत आहेत, स्वामींना आज जो ममताताईकडून जो वस्त्र आले होते स्वामींसाठी, तर ते वस्त्र मी आज घातले स्वामींना आणि खूप गोड दिसतात। आणि तिच्या हातात एक वेगळीच कला आहे की कुठलंही माप न घेता एवढं परफेक्ट म्हणजे बसणं, मुकुट जो पगडी आहे ती एवढी परफेक्ट बसले स्वामींना की खरंच ती त्यांचीच म्हणतात ना किमया आहे। आणि प्रत्येकामध्ये म्हणतात ना की एक काहीतरी दैवी शक्ती असते, तर तशीच तिच्यामध्ये आहे असं मला वाटतं की स्वामींमुळे ती ब्लेस्ड आहे की ती खरंच जेही बनवते ते अगदी परफेक्ट बसतं स्वामींना। आणि श्रीकृष्णाचे वस्त्र पण खूप छान आहे, तर तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं आहे की कुठून मागवलेत मी, आणि तिच्याकडून रिप्लाय यायला किंवा रिप्लाय येत नसेल किंवा असे काही प्रॉब्लेम्स असेल तर प्लीज थोडंसं समजून घ्या। कारण अशा वेळेला काय होतं ना, अचानक खूप सारा लोड येतो, अचानक खूप सारे कॉल्स येतात, ऑर्डर्स असतात, कामही करायचं असतं आणि लोकांना रिस्पॉन्सही करायचा असतो, तर त्याच्यामुळे थोडा काही प्रॉब्लेम होऊ शकतो, डिले होऊ शकतं। तर प्लीज थोडंसं ते समजून घ्या, कारण तिच्या पण हाताखाली एवढे लोक नाही आहेत काम करणारे, खूप अगदी आत्ताच तिने मला वाटतं 1-2 लेडीज हाताखाली ठेवल्या असतील, पण शेवटी ते करावं तर स्वतःलाच लागतं। तर त्याच्यामुळे थोडंफार म्हणजे डिले होत असेल किंवा काय होत असेल तर प्लीज समजून घ्या। आणि दुसरी गोष्ट जी मला सांगायची होती ती म्हणजे की आता स्वामी महाराजांचा आपला प्रकट दिन येतोय, आता येत्या सोमवारीच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे। तर छान तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर छान सकाळी अभिषेक करा मूर्तीवरती, त्यानंतर एक पूर्ण पारायण करा। जर तुम्हाला बरीच आता आपण एकही पारायण समजा केलं नसेल तर तुम्ही हे जे स्वामी चरित्र सारामृत आहे ना, ह्याच्यामध्ये 21 अध्याय असतात, तर पूर्ण 21 अध्याय जर आपण एका वेळेला वाचले तर त्याचं एक पूर्ण पाठ होतो, म्हणजे एक पारायण होतं त्या दिवशी। तर तसंही तुम्ही एक पारायण करू शकता एक दिवशीय। आणि ही पुस्तकं बऱ्याच जणांकडे नाही आहेत, दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत मराठीमध्ये आहे। आणि दुसरं जे पुस्तक आहे महत्त्वाचं ते म्हणजे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र, याच्यामध्ये सगळे श्लोक स्तोत्र मंत्र सगळं दिलेलं आहे, खूप चांगलं पुस्तक आहे। तर हे दोन्ही, हा जो ग्रंथ आहे तो आणि हे पुस्तक, हे दोन्हीही मी दादांना स्पेशली रिक्वेस्ट केली, म्हणजे बाप्पा मोरिया दादा आहेत ना स्टोअरवाले, तर त्यांना रिक्वेस्ट केली आशिष दादांना की प्लीज ही जर अवेलेबल झाली तर खूप मोठं काम होईल। तर दादांचे खूप प्रयत्न चालू आहेत आणि अवेलेबल होत आहेत पुस्तकं, त्यांच्याकडे आलेली सुद्धा आहेत। तर याच्यामध्ये त्यांचा पर्सनल फायदा याच्यामध्ये काहीच नसणार आहे पुस्तकांच्या बाबतीत, कारण जी MRP आहे पुस्तकांची तीच MRP त्यांना पडते आहे। तर म्हणून त्यांनी म्हणजे त्यांचा असा विचार आहे की एक सेवा म्हणून आपण ही गोष्ट करू। पण जर समजा तुम्हाला फक्त पुस्तकं हवे असतील, पुस्तकांसोबत जर तुम्ही काही वस्तू घेत असाल तर ठीक आहे, ते कुरिअर करतील, पण जर फक्त पुस्तकं हवे असेल तर तुम्हाला ह्याचे कुरिअर चार्जेस पे करावे लागतील। कारण बघा समोरच्याची सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात, मॅनपॉवर असते, पुस्तकं आणणं वगैरे बऱ्याच गोष्टी असतात, पण तरीही असं म्हणणं आहे त्यांचं की सेवा म्हणून आपण जी प्राईस आहे त्या प्राईजमध्येच आपण पुस्तकं देऊ, पण फक्त पुस्तकं मागितली तर मग तुम्हाला त्याचे कुरिअर चार्जेस द्यावे लागतील। तर मला हेच सांगायचं होतं की ज्यांना पुस्तकं मिळत नाही आहेत, आणि तुम्हाला सांगू काही ठिकाणी म्हणजे अगदी मोठ्या ठिकाणी जिथे खरंच स्वामींचं खूप स्थान आहे तिथे सुद्धा ही पुस्तकं अगदी डबल टिबल प्राईजमध्ये सेल करतात। तर ती खूप चुकीची गोष्ट आहे खरं तर, की ज्या गोष्टीमुळे लोकांच्या हातून सेवा घडणार आहे तर ती जी सेवा घडणार आहे तर त्याचं पुण्य कुठेतरी तुम्हाला सुद्धा लागणार आहे। तर मग असं कोणाला फसवायचं काम किंवा अशा गोष्टी, ते 2 पैसे आपण इथे कमवणार पण ते 2 पैसे काय, त्याचे 4 पैसे कुठे जातात ना ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही। तर म्हणून
प्रत्येक गोष्टीत फायदा नका बघू किंवा नाही बघितला पाहिजे. काही गोष्टी अगदी चांगल्या मनाने की स्वामी महाराजांनी आपल्याला संधी दिली आहे की बाबा आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी, तर त्या संधीचं सोनं करणं हे सुद्धा आपलं काम आहे. भले त्यावेळेला आपल्याला 1 रुपया कमी मिळेल, पण त्याच्या लाखो पटीने ते जे देतात ना ते आपोआपच देतात. तुम्हाला काहीच सांगण्याची मागण्याची गरज पडत नाही. तर म्हणून स्वामींची सेवा फक्त एकच दिवस नाही, प्रगट दिन येतोय म्हणून नाही, तर अखंड पूर्ण वर्षभर आपलं आयुष्य आहे, आयुष्यभर आपण महाराजांची सेवा केली पाहिजे. आपल्या आयुष्यात दुःख येवो सुख येवो काहीही येवो, पण महाराजांची साथ आपण कधीच नाही सोडली पाहिजे. त्यांच्यावरचा विश्वास आपला कधीच नाही ढळला पाहिजे. तरच त्यांची जी साथ आहे ना किंवा त्यांचं जे म्हणतात ना की एक प्रभाव आहे तो आपल्यावरती नेहमी राहतो. तर म्हणून ज्यांना पुस्तकं हवे असतील, हे ग्रंथ हवे असतील, तर तुम्ही नक्की बाप्पा मोरया स्टोअरचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, त्यांचा ॲड्रेससुद्धा दिला आहे. ज्यांना पर्सनली जाऊन काही घ्यायचं असेल, बघायचं असेल, तुम्ही पर्सनली जाऊनसुद्धा घेऊ शकता. तर चला, आजची आपली पूजा अशी छान झालेली आहे आणि संध्याकाळी आज लाईव्हला 6:30 वाजता आपली स्वामींची सामुदायिक आरती आणि सामुदायिक नामस्मरण असणार आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की लाईव्हला जॉईन करा. तर सगळ्यांनाच जो आता गुढीपाडवा येणार आहे, जो आपला प्रकट दिन येणार आहे, जे पण सण येणार आहेत ते सगळ्यांना खूप छान जाऊ देत, ही स्वामींकडे प्रार्थना. आणि स्वामी सर्वांना सुखी ठेवा, सर्वांचं कल्याण करा, सर्वांना चांगली बुद्धी द्या आणि सर्वांचं रक्षण करा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.